भोंगऱ्या बाजार हा होळीच्या पूजनासाठी लागणारी सामग्री घेण्याचा बाजार असतो. यामध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासींचे लग्न जमत नाही. आता होळीची चाहूल लागत आहे आणि होळी म्हटलं की सर्वांना आठवण येते संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेला आदिवासी पावरा, बारेला, भिलाला, राठिया या समाजाचा आदिवासी बहुल भागात भरत असलेल्या भोंगऱ्या बाजाराची होळीच्या एक आठवड्या अगोदर भोंगऱ्या बाजाराला सुरुवात होते. यामध्ये प्रामुख्याने होळीच्या पूजनासाठी लागणारी सामग्री घेतली जाते आणि या बाजारात सर्व आदिवासी बांधव मोठ्या आनंदाने व गुण्या गोविंदाने भेटण्यासाठी जमा होतात. पूर्वीच्या काळी दळणवळणाच्या साधनांची कमतरता तसेच दूरध्वनी किंवा मोबाईलचे साधन नसल्याने या भोंगऱ्या बाजारात आपल्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव हे सहभागी होत असतात आणि एकमेकांना भेटून ते पान खाऊ घालून किंवा गुलाल लावून आपली खुशाली कळवत असतात. पण भोंगऱ्या बाजाराविषयी इतर समाजातील लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज निर्माण होताना दिसत आहेत आणि ते म्हणजे की भोंगऱ्या बाजारात आदिवासी समाजातील मुले मुली हे एकमेकांना गुलाल लावून व पान खाऊन पळून जाऊन लग्न करत असतात. पण भोंगऱ्या बाजारात असे प्रकारचे कृत्य होत नाही. अशा प्रकारचे बदनामीकारक गैरसमजुती या इतर समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर पसरवताना दिसत आहेत. सर्व समाजातील लग्न जोडण्यासंबंधीचे काही वेगवेगळे नियम आणि अटी असतात. त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील सुद्धा काही नियम आणि अटी आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की भोंगऱ्या बाजाराविषयी ज्या काही गैरसमजुती पसरवल्या जात आहे त्यामुळे आदिवासी समाजाची बदनामी होत आहे. कारण होळीच्या 20 दिवस अगोदर या आदिवासी समाजात होळीचा दांडा ठेवला जातो आणि या दांडा ठेवण्याच्या तसेच होळी पेटेपर्यंत कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य किंवा लग्न कार्य हे निषिद्ध मानले जाते. आदिवासी समाजातील लोकांची बदनामी होईल या प्रकारचे वृत्त देण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. जर असे केल्यास त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचना संगीता बारेला, राधेश्याम खरात, देवीदास डावर, नंदू सोलंकी, उदयसिंह सस्त्या यांनी केली आहे. जय आदिवासी. मी राधेश्याम खरात, JS कार्याध्यक्ष बुलढाणा. आमच्या दरवर्षीप्रमाणे आमचा भोंगऱ्या बाजार भरतो. त्याच्यात जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये असे मेन ठिकाणी टुणकी, सोनाडा, आसलगाव, अमापूर आणि आपलं शनिवार मतलब या म्हणजे 4-5 ठिकाणी आमचं मेन भोंगऱ्या बाजार भरतो. त्याच्यामध्ये अति दुर्गम भागातून आमचे आदिवासी समाज जमा होते आणि म्हणजे दरवर्षी प्रमाणे जसं आमचे लोक भेटत नाही किंवा काही लोकांजवळ मोबाईल नाही, तर मोबाईल नसल्यामुळे किंवा अगोदरच्या काळामध्ये आमच्या मोबाईल नव्हते, तर आम्ही भोंगऱ्या बाजारमध्ये येऊन आमचे जे पुरखे होते भोंगऱ्या बाजारामध्ये येऊन आमचे लोक खुशी जाहीर करत होते की बा आहे तुम्ही खुशाल, असं आमचे एक खुशी जाहीर करत होतो. पण आताच्या काळामध्ये काही चुकीचं बदमाश लोक जे म्हणतो आपण, तर बदमाश लोकांमुळे आमच्या आदिवासी समाजांचा गैरसमज टाकत आहे की बा कलर लावल्याने आणि गुलाल लावून आणि पान खाऊ घातले की ती मुली पडून नेल्या जाते आणि पसंत आल्यानंतरच आपण कलर लावतो, पण लग्न जुळते असं त्यांचं काही लोकांचं आहे. पण आमचं असं भोंगऱ्या बाजारामध्ये लग्न जुळत नाही, काहीच नाही. आमचं शुभ कार्य कोणतंही होत नाही. कारण आमच्या भाषामध्ये आम्ही दांडा म्हणतो, तर 8 दिवसा अगोदर आमच्या दांडा ठेवला जातो. त्या दांडा ठेवल्याने आमचं लग्नाचा विषय अजिबात येतच नाही, त्याचा संबंधच येत नाही. तर मला सगळ्या समाजांची विनंती आहे की बा आमच्या आदिवासी समाजांचा बदनाम होईल असा कोणतेही कृत्य करू नका. कारण आमचं इज्जत आहे, आमचे जसं सगळ्यांचे जसं मान सन्मान आहे तसं आमच्या आदिवासी समाजांचं आहे. तर कृपया सगळ्यांची विनंती आहे की बा असं आमची बदनामी करू नये. जर कोणी हे सगळं ऐकून जर हे सगळी बदनामी करत असाल तर आम्ही नियमानुसार त्याच्यावर कारवाई करू, हे मात्र नक्की. जय आदिवासी, जय जोहार. सर्वांना जय जोहार, नमस्कार. मी सौ संगीता बारेला, JS नारी शक्ती जिल्हाध्यक्ष बुलढाणा. आता होळीचा सण येत आहे आणि होळीचा सण म्हटला म्हणजे सर्वांना आठवण येते ती आदिवासी जमातीतील लोकांचा भोंगऱ्या बाजार.
या ठिकाणी भोंगऱ्या बाजारासंदर्भात अनेक गैरसमजुती पसरवल्या जात आहे की इतर समाजाचे लोक असे म्हणतात की आदिवासी समाजातील पावरा, बारेला, भिलाला या लोकांचा जो भोंगऱ्या बाजार असतो या ठिकाणी या जमातीतील मुली एकमेकांना पान खाऊ घालून किंवा गुलाल लावून त्यांचे लग्न जमतात, असे प्रकारचे गैरसमज हे पसरवल्या जात आहे. तर या ठिकाणी मी हात जोडून विनंती करते की असल्या प्रकारचे गैरसमजुती पसरवू नये, कारण की भोंगऱ्या बाजार म्हटला की हा होळीच्या पूजनासाठी लागणारे साहित्य घेण्याचा बाजार असतो. कारण की होळीच्या 20 दिवस अगोदर होळीचा दांडा ठेवला जाते आणि हा दांडा ठेवल्यापासून ते होळी होईपर्यंत कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य किंवा लग्न कार्य या समाजामध्ये केले जात नाही आणि ते निषिद्ध मानल्या जाते. म्हणून या ठिकाणी हे असले कुठल्याही प्रकारचे कृत्य होत नाही. म्हणून सर्वांना मी हात जोडून विनंती करते की असल्या प्रकारचे बदनामीकारक जे विधान आहे ते कोणीही पसरवू नये. जय जोहार, जय आदिवासी. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.